अध्यक्षांनी काम केलं पाहिजे. कमळाबाईंचं उपकरण घालून तुम्ही फिरताय, योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो. ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो. त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये, त्यांनी पहिली एक जबाबदार नागरिक कसा असावा याची थोडी शिकवणूक घ्यावी आणि मग हे सगळं बोलावं. 225 मधली जी लढत आहे ती आता मैत्रीपूर्णच असणार आहे, काय नेमकं ठरलंय? 225 वॉर्ड जो आहे त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत हर्षिता नार्वेकर, त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवारांनी पण अर्ज भरलेला आहे असं मला वाटतं काही मुंबईतल्या मतदारसंघात दिसून येत आहे. आणि म्हणून इकडे मैत्रीपूर्ण लढत झाली तरी आमची तयारी आहे, आम्हाला काय अडचण नाही आहे. ही जागा आम्ही किमान 10 ते 12 हजार मताच्या मताधिक्याने निवडून आणणार. सर हिंदी में मराठी वाद हा आवर्जून केला जातोय. जर याचा कॅल्क्युलेशन धरलं तर भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला फटका बसला असं तुमचं? भारतीय जनता पार्टी ही कोणतीही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरतीच लढते. मुंबईत झालेला अभूतपूर्व विकास हा केवळ मराठी किंवा गैरमराठी लोकांसाठी नाही, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा झालेला आहे. आणि म्हणूनच कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, मेट्रो नेटवर्क असेल, महानगरपालिकेने कॉन्क्रिटायझेशन केलेले रस्ते असतील, असे अनेक कामं जी महायुतीने केली त्याच्या आधारावरती आम्ही निवडणूक लढत असल्यामुळे मराठी गैरमराठी हे सगळेजण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी राहतील याची आम्हाला खात्री आहे. सर मकरंद नार्वेकर ज्या विभागात उभे आहेत ज्या वॉर्डमध्ये त्या ठिकाणी आता केवळ एक अपक्ष अर्ज दाखल राहिलेला आहे. काय वाटतं, विजय एकतर्फी दिसून येतो, बिनविरोध या निवडणूक होऊ शकते का? बिनविरोध होणार की नाही होणार ह्याची मला काही कल्पना नाही, कारण सध्या तरी तिकडे 2 उमेदवार समोर असल्यामुळे तिकडे कॉन्टेस्ट होईल. तर या संदर्भात संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर काय टीका केलेली होती ती सुद्धा पाहूयात. कुलाब्यामध्ये 3 ठिकाणी जिथं राहुल नार्वेकर आहेत त्यांनी दमदाटी करून विरोधी उमेदवारांना अर्ज भर दिला नाही, त्या ठिकाणी दमदाटी केली अशा प्रकारे एक आरोप होत आहे. आरोप नाही, सत्य आहे ते. मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेचा अध्यक्ष असे संकेत आहेत, नियम संविधान ते कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचे नसते, ते निष्पक्ष असतात. ज्या पद्धतीनं हा सगळा संविधानाचा नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात, बाकी काय म्हणू शकतो आपण. पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही.